मोताळा नगरपंचायतच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांचे गांधीगिरी आंदोलन। बुलढाण्याच्या मोताळा नगरपंचायतच्या गलथान कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांचा प्रचंड रोष पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागात नाल्यांची साफसफाई होत नसल्याने नाल्यांचे घाणपाणी नागरिकांच्या दारासमोर तुंबत आहे। यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शिवाय कचरा उचलण्यासाठी घंटागाडी देखील येत नाही। यासह इतर मूलभूत सुविधांचा मोठा अभाव शहराच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। त्यामुळे आज नगरपंचायतच्या कारभाराविरोधात गांधीगिरी आंदोलन करत भाजपा पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयाचे पूजन करून नारळ फोडत स्वतः नाल्यांची साफसफाई केली आहे। येत्या आठवडाभरात संपूर्ण शहरातील नाल्यांची साफसफाई करावी, नियमित घंटागाड्या सुरू कराव्यात, त्याचबरोबर इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला आहे। वार्ड नंबर मध्ये 11 मध्ये राहतो आम्ही। आमच्या घराकडून नाली आहे, त्या नालीला कोणी येत बी नाही, पाहत बी नाही, कचराही काढत नाही। आम्हाला त्या पाण्यापासून इतका त्रास आहे की ते डुकरं आमच्या घराला येतात, मच्छर आम्हाला इतका त्रास देतात की बस। आमचं पाणी जायला जागा नाही, कचरा टाकायला जागा नाही, कचऱ्यावाले आमच्याकडे येत नाही। आम्ही कसं काय राहावं त्याच्यात त्या गटरमध्ये? नगरपंचायतचे पाहतच नाही, येऊन पाहतच नाही इकडे काय नाही, आम्ही म्हणून येत नाही। आम्ही एक वेळा गेलो, फक्त हाव सांगतात आम्हाला की हाव बा आम्ही करून देतो, पण मग येत कोणीच नाही, पाहत कोणीच नाही। मग किती दिवस राहायचं आम्ही त्या गटरीत? आमची मागणी आहे की ते पाणी काढून द्या, नाली काढून द्या, आम्हाला नाली बांधून द्या, जशी तिकडे नाली बांधली तशी नाली सरळ काढून द्या आम्हाला, आणि आमचं पाणी गेलं पाहिजे सरळ। आम्हाला पाण्याचा त्रास नको ना, आम्हाला रस्ता ना, नाली जायला रस्ता, मग कसं काय राहावं आम्ही? नगरपंचायत वाले आले तर अशी वरवरची नाली काढली पायाले, तिकडे म्हटलं की कोणीच येत नाही। महिने झाले या नाल्या काढली, जेव्हा याच्यावर धाबा होता ते म्हणत होते की या धाब्या जसं धाबा आहे म्हणे तुमचा आडी सगळं कचरा आडीच आटकू राहिलं म्हणे। आम्ही म्हणत होतो की तिकडून आणा ते लोक नाही म्हणत होते, अडीच धाबा आहे तर अडीच आटकू राहिलं म्हणत ते। आणि जेव्हापासून धाबा उकलला तेव्हापासून ते एक जण पण इकडे येऊन काही फिरून पाहिलं नाही त्याने। याच्यावर पण आम्ही हे बांधतो म्हणत, नाल्या पण बांधतो म्हणत, त्यानं नाल्या पण नाही बांधून दिला। आम्ही घरी खर्च केला हा आणि घरी बांधल्या या 3 महिने होत आले असतील। वारंवार नगरपंचायतला माहिती देऊनही नगरपंचायतने साफसफाई संदर्भात ठोस पाऊल कोणतंच नगरपंचायत प्रशासनाकडून उचलण्यात आलेलं नाहीये। सन्मान्य मुख्याधिकारी पांडे साहेब यांना फोन केला असता त्यांच्याकडून कधीच ठोस माहिती मिळाली नाही। ते सांगतात शकीलकडे चार्ज आहे, शकील म्हणतो माझ्याकडे चार्ज नाही आहे। ऑर्डर बघितली, ऑर्डरवरती शकीलचं नाव आहे, इंगडे मॅडम फोन उचलत नाही। या सर्व प्रकरणामध्ये आम्ही आता नागरिक म्हणून त्रस्त झालेलो आहे मोताळा नगरपंचायतच्या प्रशासनाला। त्यामुळे आमचं प्रशासनाला एकच सांगणं आहे का जवळपास 6 महिने झाले, 6 महिन्यापासून नगरपंचायतमध्ये नाले सफाई झालेली नाहीये। दर महिन्याला आपण 7-7, 8-8 लाख रुपयांचे बिलं काढत आहात। आता हे बिलं जर आपण काढत आहात तर नेमके पैसे कुठं खर्च होत आहेत याचं सुद्धा विवरण आम्हाला लागेल, जनता म्हणून आम्हाला याचं सुद्धा विवरण लागेल। तसेच लवकरात लवकर जर ही कारवाई आपण पावसाळ्याच्या आधी जर नाल्याची साफसफाई केली नाही तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल।